कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपल्या शाळेच्या डागडुजीसाठी त्यांनी 25 लाखांचा निधी दिलाय। शाळा, आम्ही शिक्षक आणि आमचे विद्यार्थी आम्ही कायमच तुमचे ऋणी राहू आणि या ऋणांची परतफेड म्हणूनच या शाळेचं नामांतर सीताई विद्या मंदिर म्हणून केलं आहे। आई, आता कळलं एवढे पैसे कशाला हवे होते ते? आशू, मला तुझा खूप अभिमान आहे। आई, हे बघ, माझा अभिमान नको, जो काही अभिमान तुला वाटायचा आहे तो शिवाचा वाटू दे। या सगळ्या गोष्टीत तिचा हात आहे। मॅडम, तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कारण तुम्हाला अशी कर्तबगार सून आणि हुशार मुलगा मिळालाय। खरंय तुमचं म्हणणं, कौतुक तर करायलाच हवं। दोघांनी खूप चांगलं काम केले। आशू, शिवा, खूप चांगलं केलं। खरं तर तुम्ही या मुलांच्या भविष्याला मदत केली, म्हणजे आई सरस्वतीचीच सेवा केली। हे बघा, एवढा बढावा देऊ नका मला, मी काहीच नाही केलंय। खरंच मी थोडी मदत केली फक्त, आणि माझं तर एवढं शिक्षण पण झालं नाहीये। मला ना गाड्यांमध्ये खूप इंटरेस्ट होता। खरंच सांगते, मी लहान होते ना तेव्हा एका मुलाला जोरात कानाखाली दिली होती। का माहितीये का? नाही म्हणजे आता मला ते लहानपणीचं आठवून हसायलाच येतं। त्याने माझ्या जोरात वेण्या खेचल्या होत्या आणि मला खूप राग आला होता, म्हणून मला पप्पांनी ह्या शाळेत घातलं। आणि एवढंच सांगते की तुम्ही सगळ्यांनी खूप शिका, खूप मोठे व्हा। शिकाल ना? ये बात। सीताई, तुम्हाला आत बोलवतायत, त्यांना फोटो काढायचा, चला ना। एक मिनिट थांब, बोलायचंय तुझ्याशी। काय? आज जे काही तू केलंस ते खरंच वाखाणण्यासारखं आहे, म्हणजे निर्विवादपणे अगदी। हा, म्हणजे छान केलंस सगळं, कौतुक आहे। थँक्यू, खरंच थँक्यू। पण आज जरी कौतुक केलं असेल तरी असं समजू नकोस की आता तू माझं मन जिंक। सीताई, मन जिंकण्या अगोदर ते बदलावं लागेल ना, आणि मला माहितीये कासवाच्या स्पीडने का होईना मी तुमचं मन जिंकणार। गोड गैरसमज आहे तुझा। हे बघ शिवा, तू माणूस म्हणून कशी आहेस ह्या बाबतीत मी कधीच बोलले नाही। म्हणजे आज जे केलंस तो त्याचाच भाग आहे। मला प्रॉब्लेम आहे ते तू माझी सून असण्याचा, आणि तो प्रॉब्लेम अजूनही आहेच। त्यामुळे हुरळून जाऊ नकोस, इतकंच। आणि मला पण माहितीये तुम्ही पण मान्य करालच, आणि अख्ख्या जगाला सांगा की ही माझी सून आहे, शिवा आशुतोष देसाई। आय हेट यू चंदन। बट दिव्या, आय लव्ह यू। खोटारडा आहेस तू, खोटं आहे तुझं प्रेम। बघ कुठे आणून ठेवलंयस मला। अगं दिव्या, काही दिवसांचाच प्रश्न आहे राणी। हेच ऐकत माझ्यावर ही वेळ आलीये। अरे धुणं भांडे करायला लग्न केलंय का मी तुझ्याशी चंदन? अगं मला माहितीये दिव्या, पण आपण हे सगळं आजोबांना खुश करण्यासाठी करतोय ना, आणि एकदा ते खुश झाले की ते स्वतःहून बाबांना फोन करणार आहेत। नाही, तोवर मी थांबणार नाही। मला ना सगळं कळतंय, फसवलंयस तू मला चंदन। दिव्या, असं नको करू दिव्या, जरा ऐक ना मला। दिव्या 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 थांब।
काय केलंस तू सॉरी आजोबा. अगं ए नटमोगरे कुठल्या जन्माचा सूड घेतला असा आई 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 तुम्ही नका मला सारखं सारखं नटमोगरे म्हणू हा. मग का तमाशा करते सगळा असा? मीच करते तमाशा, पण ह्यात तुमच्या नातवाने भाग पडले मला तमाशा करायला. मी कधीच उभे राहिले नव्हते हो. याच्या वडिलांच्या धाकाने आम्हाला इथे घेऊन आला आणि इथे तर अजूनच बस झाला. मी नाही राहू शकत असं आयुष्यभर. आयुष्यभर आपल्याला नाही राहायचंय असं. तू लांब राहा. सगळं कळलंय मला. फसवलंयस तू चंदन. आणि आजोबा तुम्ही मला अजिबात त्रास देऊ नका. मी शेवटचं सांगते हा. शेवटचं? अरे म्हणजे कोणाचा शेवट आला नेमका नटमोगरे? खबरदार, या पुढे मला नटमोगरी म्हणालात ना तर मी अरे काय हा एवढा माझा अपमान आयुष्यात कधी कोणी केला नव्हता. याच्यासाठी आलोय मी इथे. शारदेने सुद्धा कधी जन्मात माझा अपमान केला नव्हता. कोण शारदा? आजी माझी आजी शारदाजी, तुला सांगितलं होतं ना. हा मग गेली ना ती. तिला कुठे मध्ये आणतोयस? गेली? अख्ख्या शारदेची एका वाक्यात वाट लावलीस तू. गेली यासाठी तू मला बोलावून घेतलंस चंदन? आजोबा, तुम्ही आजोबा आहात ना माझे. आजोबा मी हात जोडतो. आजोबा आजोबा. ठीक आहे, आलंय माझ्या लक्षात. आलंय माझ्या लक्षात. पण मी सगळं तुझ्या वडिलांना सांगणार. आत्ताच्या आत्ता फोन करतो मी. आजोबा लगेच शेतात चला. अरे शेतात कुठे फोन आहे? अहो खूप मोठी अडचण झाली आहे. काय सांगतोस? बर नंतर. हा चला पटकन. ते बघ तिकडे. ते प्लीज आजोबांकडे लक्ष दे जरा. चंदन मी तुला शेवट तुला काय झालं म्हणायला? चिड तू अजून माझ्यावरच चिड. बघितलं माझ्या बाबांनी माझी काय अवस्था करून ठेवली आहे इकडे. नाही त्यांना तर मी सोडणार नाहीच, पण तू आज आजोबांची, तुला माहितीये ते इकडे का आले होते? ते सांगायला आले होते की वडिलांनी जर आपल्याला काही मदत नाही केली ना तर ते आपल्याला मदत करतील. पण आपलं नशीबच फुटकं. कशी मदत? त्यांची खूप मोठी जमीन आहे या गावात. इतकी मोठी आहे की सूर्य त्यांच्या जमिनीवरच उगतो आणि त्यांच्याच जमिनीत मावळतो. आणि त्याचा एक छोटासा तुकडा, छोटासा 100 एकर आपल्या दोघांच्या नावाने करणार होते ते. पण तू काय केलंस? कशी बोलली त्यांच्या बरोबर? गेलं ते चिडून. सॉरी. अरे मी चुकले मामा. मला काही सुचलत नाही. अरे मी त्यांची माफी मागते. हवं तर त्यांच्या पाया पडते. चल तू मला त्यांच्या शेतावरच्या घरावर घेऊन. नाही नको. तू नको. तू काहीही करू नको. मी जातो आणि आजोबांशी बोलून सगळं सॉर्ट करतो. तोवर तू प्लीज इथे शांतपणे बस. हा प्लीज. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही काहीच कळत नाही. त्या म्हाताऱ्याचा तर इतका राग येतोय ना. पण 100 एकर जमीन पण महत्वाची आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.